आपल्याला आता हे मसाला वाटून घ्यायला मी सगळा चांगला काळा मसाला, खोबरं, अद्रक, लसूण सगळं एका जागीच वाटायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये. आता हे सगळं मिक्स करून धुवून घेतली कोथिंबीर टाकून देणार आहे सगळं मी एका जागीच. मिक्स टाकून काढून घ्यावे मी. तळून घेते, मीठ घेतले, हळद, लाल तिखट घेतले, जिरे घेतलेत आणि हे भास दाखवले. आता काळा मसाला घेतला आणि जरासं खावटते म्हणून दुकानावरला थोडासा टाकला. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे जरासा. लई जास्त टाकायचं नाही, नाही तर शेंगदाण्यावर थोडंसं तेल टाकायचं, कच्चंच आहे ते कारण कोरडं आहे ना बघा. हे कोरडं राहून नये आपल्या ह्याच्यात वांग्यात भरताना चांगलं लागावं तर वांग्यात असं मी भरून घ्यायला. सगळे वांगे असे भरून घेते. पोळायली तर हाताला गरम व्हायचं ना त्याच्या. टमाटेला जरासं असं भरून घेते, छान लागते. एवढं राहिलंय ते वरून टाकून देणार आहे मी. आपल्या तळलेल्या तेलात टाकून द्यायची वांगी. हलवून घेते मी खालच्यावर करते. मग मसाला टाकला की तळला पाहिजेत ना छान. पाणी टाकायले मी, जास्त टाकायचं नाही आपल्याला पाणी. छान उकळी भाजी आता बंद करायची. आता भातासोबत चपातीसोबत खायची. मस्त भाजी. मीच धरलाय कॅमेरा त्याच्यानं.